पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर गणित भाग 1 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 4, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 8 गुण। 1. ज्या अंकगणिती श्रेणीत पहिले पद P आहे, दुसरे पद Q आहे आणि शेवटचे पद R आहे, तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज Q अधिक R वजा 2P कंस पूर्ण गुणिले P अधिक R भागिले 2 कंसात Q वजा P कंस पूर्ण एवढी आहे हे दाखवा। अंकगणिती श्रेणीतील पहिले पद बरोबर P, दुसरे पद बरोबर Q, शेवटचे पद बरोबर R, सामान्य फरक बरोबर T2 वजा T1 बरोबर Q वजा P, Tn बरोबर A अधिक N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D, सूत्र R बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D, समीकरण 1। R बरोबर P अधिक N वजा 1 Q वजा P कंसात येथे D ची किंमत घातलेली आहे। R वजा P बरोबर N वजा 1 कंसात दुसऱ्या कंसात Q वजा P, R वजा P बरोबर N कंसात Q वजा P वजा 1 कंसात Q वजा P। येथे द्विपदीने द्विपदीला गुणणे ही क्रिया केलेली आहे। ही करत असताना एकपदीने द्विपदीने गुणाकार रूपांतर केलेलं आहे। R वजा P बरोबर N कंसात Q वजा P वजा Q अधिक P वजा 1 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणले। R वजा P अधिक Q वजा P बरोबर N Q वजा P, R अधिक Q वजा 2P बरोबर N कंसात Q वजा P, Q अधिक R वजा 2P भागिले Q वजा P बरोबर N, म्हणून N बरोबर Q अधिक R वजा 2P भागिले Q वजा P, समीकरण 2। श्रेणीतील सर्व पदांची बेरीज SN बरोबर N भागिले 2
स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. Sn बरोबर n भागिले 2, 2a ची फोड केली a अधिक a. Sn बरोबर n भागिले 2 a अधिक a कंसात n वजा 1 गुणिले d, a अधिक n वजा 1 गुणिले d बरोबर r. समीकरण 1 वरून Sn बरोबर q अधिक r वजा 2p भागिले 2 कंसात q वजा p गुणिले p अधिक r. समीकरण 2. Sn बरोबर q अधिक r वजा 2p गुणिले p अधिक r भागिले 2 कंसात q वजा p हे सिद्ध. म्हणून श्रेणीतील सर्व पदांची बेरीज q अधिक r वजा 2p गुणिले p अधिक r भागिले 2 कंसात q वजा p कंस पूर्ण एवढी आहे. प्रश्न 2. खालील सामग्री दर्शविणारा वारंवारता बहुभुज काढा. वीज बिले रुपये, कुटुंबे 200, 400, 240, 400 ते 600, कुटुंबे 300, 600 ते 800, कुटुंबे 450, 800 ते 1000, कुटुंबे 350, 1000 ते 1200, कुटुंबे 160. वर्ग वीज बिले 0 ते 200, वर्ग मध्ये 100, वारंवारता 0, निर्देशक बिंदू 100 स्वल्पविराम 0. वर्ग 200 ते 400, वर्ग मध्ये 300, वारंवारता 240, निर्देशक बिंदू 300 स्वल्पविराम 240. वर्ग 400 ते 600, वर्ग मध्ये 500, वारंवारता 300, निर्देशक बिंदू 500 स्वल्पविराम 300. वर्ग 600 ते 800, वर्ग मध्य 700, वारंवारता 450, निर्देशक बिंदू 700 स्वल्पविराम 450. वर्ग 800 ते 1000, वर्ग मध्ये 900, वारंवारता 350, निर्देशक बिंदू 900 स्वल्पविराम 350. वर्ग 1000 ते 1200, वर्ग मध्य 1100, वारंवारता 160, निर्देशक बिंदू 1100 स्वल्पविराम 160. वर्ग 1200 ते 1400, वर्ग मध्य 1300, वारंवारता 0, निर्देशक बिंदू 1300 स्वल्पविराम 0. प्रश्न क्रमांक 4. 1. प्रमाण एक्स अक्षावर 2 सेमी बरोबर 200 रुपये, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 100 कुटुंबे. एक्स अक्षावर वीज बिले रुपयात, वाय अक्षावर कुटुंबे. वीज बिले 100, 300, 500, 700, 900, 1100, 1300. कुटुंबे 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800. क्रिंक मार्क. निर्देशक बिंदू 100 स्वल्पविराम 0, निर्देशक बिंदू
300 240, निर्देशक बिंदू 500 300, निर्देशक बिंदू 700 450, निर्देशक बिंदू 900 स्वल्पविराम 350, निर्देशक बिंदू 1100 स्वल्पविराम 160, निर्देशक बिंदू 1300 0, बिंदू जोडून घेतले. प्रश्न 3. 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा. 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 आहे. क्रमागत नैसर्गिक संख्या n, n अधिक 1, n अधिक 2, n अधिक 3, n अधिक 4 समजू. दिलेल्या अटीनुसार n वर्ग अधिक n अधिक 1 चा वर्ग अधिक n अधिक 2 चा वर्ग अधिक n अधिक 3 चा वर्ग अधिक n अधिक 4 चा वर्ग बरोबर 1455. n वर्ग अधिक कंसात n वर्ग अधिक 2n अधिक 1 अधिक n अधिक 2 चा वर्ग n वर्ग अधिक 4n अधिक 4 n अधिक 3 चा वर्ग n वर्ग अधिक 6n अधिक 9 n अधिक 4 चा वर्ग n वर्ग अधिक 8n अधिक 16 बरोबर 1455. n वर्ग अधिक n वर्ग अधिक 2n अधिक 1 अधिक n वर्ग अधिक 4n अधिक 4 अधिक n वर्ग अधिक 6n अधिक 9 अधिक n वर्ग अधिक 8n अधिक 16 बरोबर 1455. n वर्ग n वर्ग n वर्ग n वर्ग n वर्ग 5n वर्ग 2n अधिक 4n अधिक 6n अधिक 8n 20n अधिक 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 बरोबर अधिक 30. 5n वर्ग अधिक 20n अधिक 30 बरोबर 1455. प्रत्येक पदास 5 ने भागू. n वर्ग अधिक 4n अधिक 6 बरोबर 291 अधिक 291 उजवीकडून डावीकडे घेतले वजा 291 म्हणून n वर्ग अधिक 4n अधिक 6 वजा 291 बरोबर 0. n वर्ग अधिक 4n वजा 285 बरोबर 0. दोनशे 85चे अवयव 5 गुणिले 57 3 गुणिले 19 19 एके 19 285 15 गुणिले 19 n वर्ग अधिक 19n वजा 15n वजा 285 बरोबर 0. n कंसात n अधिक 19 वजा 15 कंसात n अधिक 19 बरोबर 0. n अधिक 19 n अधिक 19 सामायिक अवयव कंसाबाहेर घेतला म्हणून n अधिक 19 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात n वजा 15 बरोबर 0 म्हणून n अधिक 19 बरोबर 0 किंवा n वजा 15 बरोबर 0 म्हणून n बरोबर ऋण 19 किंवा n बरोबर 15. नैसर्गिक संख्या ऋण नसते म्हणून n बरोबर
-19 नाही, म्हणून n बरोबर 15, n अधिक 1 बरोबर 15 अधिक 1 बरोबर 16, n अधिक 2 बरोबर 15 अधिक 2 बरोबर 17, n अधिक 3 बरोबर 15 अधिक 3 बरोबर 18, n अधिक 4 बरोबर 15 अधिक 4 बरोबर 19. म्हणून त्या संख्या 15, 16, 17, 18 आणि 19 अशा आहेत. प्रश्न 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुण. 1. x अधिक 2y बरोबर 4. या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. प्रश्न क्रमांक 5. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. x अधिक 2y बरोबर 4. x बरोबर 0 असताना 0 अधिक 2y बरोबर 4. 2y बरोबर 4. y बरोबर 4 भागिले 2 म्हणून y बरोबर 2. x बरोबर 2. 2 अधिक 2y बरोबर 4. 2y बरोबर 4 वजा 2. 2y बरोबर 2. y बरोबर 2 भागिले 2 म्हणून y बरोबर 1. x बरोबर वजा 2. वजा 2 अधिक 2y बरोबर 4. 2y बरोबर 4 अधिक 2. 2y बरोबर 6. y बरोबर 6 भागिले 2 म्हणून y बरोबर 3. x 0 असताना y ची किंमत 2. xy 0 2. x 2 y 1. xy 2 1. x मायनस 2 y 3. xy मायनस 2 स्वल्पविराम 3. प्रश्न क्रमांक 5.1. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक. x अक्ष, y अक्ष. निर्देशक बिंदू 0 2 2 1 ऋण 2 3 आलेख कागदावर स्थापले. त्या बिंदूतून रेषा काढली. x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण लिहिले. ही रेषा x अक्षाला 4 या निर्देशक बिंदूतून जाते. तेथे C हे नाव दिले. ही रेषा y अक्षाला 2 या निर्देशक बिंदूतून जाते. तेथे A नाव दिले. या रेषेमुळे काटकोन त्रिकोण ABC तयार झाला, ज्यामध्ये BC बरोबर 4 सेमी, AB बरोबर 2 सेमी. आलेखावरून त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश, उंची AB बरोबर 2 सेमी, पाया BC बरोबर 4 सेमी. तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले 4 गुणिले 2, अंशातील 2 छेदातील 2 कॅन्सल. 4 चौसेमी म्हणून तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 4 चौसेमी आहे. 2. एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की
शहरातील 180 लोकांपैकी 70 पिझ्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स खाणारे आहेत. तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा. अन्नपदार्थ पिझ्झा खाणारे लोक 70. केंद्रीय कोन 70/180 गुणिले 360 बरोबर 140 अंश. बर्गर 60. केंद्रीय कोन 60/180 गुणिले 360 बरोबर 120 अंश. चिप्स खाणारे लोक 50. केंद्रीय कोन 50/180 गुणिले 360 बरोबर 100 अंश. येथे छेदातील 180 70 अधिक 60 अधिक 50 यांची बेरीज करून मिळवले आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पिझ्झा 140 अंश, चिप्स 100 अंश, बर्गर 120 अंश. माहितीवरून वृत्तालेख तयार केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून